यूट्यूबवर हिंदुस्तान 24 तास न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। मानवी हक्क संरक्षण फेडरेशनकडून महिलांच्या सक्षमीकरणावर भर। मुंबई कल्याण आणि नवी मुंबईत महिला पदाधिकाऱ्यांची नियुक्ती। मानवी हक्क संरक्षण फेडरेशनने महिला सक्षमीकरण आणि रोजगार निर्मितीच्या उद्देशाने पुढाकार घेतला आहे। फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर मुनीर तांबोळी यांच्या नेतृत्वाखाली देशभरात सदस्य नोंदणी आणि विविध पदांवर नियुक्तीची प्रक्रिया सुरू आहे। याच मोहिमेचा भाग म्हणून मुंबई कल्याण नवी मुंबई आणि खारघरमध्ये महिला पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे। या नियुक्त्यांमुळे महिलांना संघटनेत सक्रिय सहभाग घेऊन समाजात बदल घडवण्याची संधी मिळणार आहे। महाराष्ट्र महिला संघटिका सुवर्णा म्हस्के यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येने महिला सदस्यांची नोंदणी करण्यात आली। नुकत्याच झालेल्या नियुक्तींमध्ये डोंबिवली शहर महिला अध्यक्षपदी मानसी दळवी, खारघर शहर महिला अध्यक्षपदी पूजा विलास रोकडे आणि मुंबई महिला अध्यक्षपदी दिव्या राजेश वाघेला यांची निवड करण्यात आली। पनवेल फेडरेशनच्या मुख्य कार्यालयात एका विशेष समारंभात त्यांना नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली। त्यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर मुनीर तांबोळी, राष्ट्रीय जनसंपर्क अधिकारी राज सदावर्ते आणि महाराष्ट्र महिला संघटिका सुवर्णा म्हस्के उपस्थित होते। डॉक्टर तांबोळी यांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले आणि त्यांना संघटना अधिक बळकट करण्यासाठी काम करण्याचे आवाहन केले। या नियुक्त्या मानवी हक्क संरक्षण फेडरेशनच्या महिला सक्षमीकरणाच्या वचनबद्धतेचे प्रतीक आहेत। फेडरेशनच्या या उपक्रमामुळे महिलांना हक्क आणि रोजगाराच्या संधी मिळवून देण्याच्या कार्याला अधिक गती मिळेल अशी अपेक्षा आहे। यूट्यूबवर हिंदुस्तान 24 तास न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।